नमस्कार. तुम्ही आत्तापर्यंत बरेच मुखवास खाल्ले असतील. पण आज आपण जे करणार आहोत ना, ते आहे अगदी पाचक खजूर, म्हणजे खजुराचा मुखवास. पचायला अतिशय सोपे आणि चवीला तर चटपटीत. एक खजुराचा तुकडा जर तोंडात टाकला, तर त्यात आपण जे जिन्नस मिसळलेत ना, ते प्रत्येक जिन्नस असा आहे, की त्याचा गुणधर्म आपल्या पचनासाठी योग्य आहे. तर असे जिन्नस आपण काय-काय मिसळणार आहोत, तर चला बघूया आपण. पाचक खजूर, पाचक मुखवास किंवा खजुराचा मुखवास कसा करायचा. इथे मी जवळपास 100 ग्रॅम मी हे खजूर घेतलेत. वाटल्यास तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर जास्त प्रमाणात करू शकता. पण सुरुवातीला आपल्या घरच्या लोकांना आवडतं का नाही यासाठी शक्यतो आधी कुठलाही पदार्थ आपण थोड्या प्रमाणात करून घेतलं ना, तर मग बरा राहतो ना. आवडला तो पण आपल्याला दुसऱ्यांदा करता येतो. तसे मी इथे 100 ग्रॅम खजूर घेतले, छान पुसून वगैरे घेतले आहेत आणि याचं जो वरचा भाग असेल तो काढून टाकायचा देठाकडचा आणि यातल्या बिया पण काढून टाकायच्या. हे खजूर छान बाजारात कुठे मिळू शकतात. आपल्या ड्रायफ्रूटच्या दुकानात मिळतात. साध्या आपल्या किराणा दुकानातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खजूर मिळू शकतात. तुम्ही कुठल्याही प्रकारचे खजूर घेऊ शकता आणि अशा प्रकारे हे सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि बिया बाजूला काढून घेतल्या की मग आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत. कारण की हे खजूर आता सुरुवातीला तुम्हाला हाताला चिकट लागतील, पण जेव्हा आपण हा पूर्ण पाचक खजूर तयार केला ना, की मग तुम्हाला हाताला अजिबात चिकटपणा जाणवणार नाही. कारण की मसाल्याचं कोटिंग त्याच्यावर चढणार आहे. तर आता या खजुराचे आपल्याला छोटे-छोटे तुकडे करून घेऊ. इथे मी लांब कतरन जसं म्हणतो आपण, की लांब असे तुकडे करून घेतलेत. तुम्ही चाकूनी करू शकता किंवा मी इथे कात्रीने करते, की त्यामुळे पटपट, पटपट होतात. फार जास्त काही असा वेळ लागत नाही. असे छोटे-छोटे तुकडे केले, की मग मसाल्याचं कोटिंग झाला, की ते तोंडात टाकायला पण आपल्याला सोपं जातं. म्हणून तुम्हाला जसे बारीक छान आपण सुपारीचा कातरा कसा करतो, तर त्याप्रमाणे असे याचे कात्रे केल्यासारखे छोटे-छोटे असे लांबट तुकडे केले, की मग हे कोटिंग करायला पण सोपं जातं. तर असे बघा आता हे सगळे तुकडे करून घेतलेले. तर आपण सुरुवातीला हे असे चिकटपणा जाणवते बघा तुम्हाला. थोडेसे हे चिकटच असतात कारण की ताजे-ताजे खजूर आहेत आहे. ते काही-काही जणांना ओली जे थोडीशी अशी खारीक असते, ज्याला हिंदीमध्ये छुवारा म्हणतात, त्याचा पण हा मुखवास करू शकता. तर आता याच्यात मसाले कुठले टाकायचे बघू. यात जे मसाला टाकायचा प्रत्येक मसाल्याचा गुणधर्म वेगळा आहे. तर इथं भाजलेली आपण जिऱ्याची पूड घेतलेली आहे. थोडीशी चाट मसाला आहे आणि चाट मसाला आपल्याला आणि इथलं प्रमाण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही वापरू शकता. कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे. ही आहे आमचूर पावडर. म्हणजे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, चाट मसाला आहे आणि आमचूर पावडर आणि हे आहेत ओवा. तर ओवा हा मी हाताने जरा असा चुरून घेतल्यासारखा झाला आहे. हाताने चोळून घेतलेलं 1 चमचाभर आणि हे आहे काळं मीठ. कारण की या पाचक खजूरसाठी काळं मीठ अतिशय आवश्यक आहे. तर हे असं काळं मिठाने त्याची चव खूप छान वाढते आणि हे आहे 2 लिंबाचा मी रस घेतला आहे, की जेणेकरून पूर्ण खजूरला ते पुरेल. जास्त प्रमाणात जर तुमची खजूर असेल, तर लिंबाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. पण जे जिन्नस टाकणार आहोत, ते आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. असं ठराविकच त्याचं प्रमाण आहे असं नाही आहे. आणि ही आहे सुंठ पावडर. सुंठ पावडर अवश्य टाका. कारण की जेणेकरून पचनाला आणि डोकेदुखी, पित्तनाशक आहे. खजूरच्यामध्ये जर आपण सुंठ पावडर टाकली तर पित्ताचा पण नाश होतो. आणि खजूर हा घटकच असा आहे, की तो हेल्दी तर आहेच आहे. त्याच्याने आयर्न वाढतं आणि आयर्न वाढले की आपोआप हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि त्यात पुन्हा हे सगळे आपण पाचक पदार्थ टाकणार आहोत. तर जे पदार्थ आपण घेतले ते एक-एक करून आपण सगळे याच्यामध्ये टाकणार आहोत. बाजारातून आणलेला मुखवास बघा तुम्ही आणि हा एकदा मुखवास नक्की करून बघा. मला अगदी खात्री आहे, की हे नक्की तुम्हाला हे आवडणार आणि मुलं तर काय तोंडात टाकतील. आता हे करेपर्यंतच घरचे मेंबर बराचसा त्याच्यातला अर्धा भाग तर संपून गेलेला असतो. बरणीत भरेपर्यंत बराचसा भाग संपलेला असतो. कारण की त्याची चवच अशी आहे, की आपण तोंडात टाकले की सगळ्यांना अशी आवडणारी. तर आपण जे सगळे घटक दाखवले होते, जिऱ्याची पावडर, चाट पावडर, सुंठ पावडर, आमचूर पावडर, ओवा हे सगळे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि वरतून टाकायचा आपल्याला मस्तपैकी लिंबाचा रस, की जेणेकरून हे सगळे जे पदार्थ आपण टाकलेले आहे, सगळ्या पावडर जे टाकल्यात, हे त्या सगळ्या खजुराला कोट करतील.
सगळे खजुराला छान चिटकले पाहिजे प्रत्येक घटक, आणि लिंबाचा रस असल्यामुळे छान ते मिक्स झाले पाहिजे, सगळं ॲब्झॉर्ब होतं त्या खजुरामध्ये, सगळं शोषलं जातं आणि प्रत्येक कोटिंग केल्यासारखं दिसतं. आता बघा छानपैकी एक काटा चमचा घेतला आहे मी. हे सगळं अशा प्रकारे सगळं असं मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून प्रत्येक खजुराच्या तुकड्याला हा मसाला लागेल. चव तर काय सुंदर लागते म्हणून सांगू ना. मी सांगून उपयोग नाही. तुम्ही जेव्हा स्वतः करणार ना, तेव्हा मला नक्की तुम्ही सांगणार कमेंटमध्ये, की खरंच मॅम तुम्ही इतकं छान सांगितलं की आम्हाला तो पदार्थ आवडला, आणि मी खात्रीने सांगते 100% हा पदार्थ तुम्हाला आवडणार. हे सगळं छान असं ॲब्झॉर्ब झालेले मसाले मिक्स झालेले आहेत. हे आता आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवा किंवा जाळीमध्ये ठेवा. असे सगळे पसरून टाकायचे आहेत आपल्याला, आणि फॅनमध्ये 3 ते 4 तास ठेवायचे. आणि जर फॅनमध्ये ठेवा किंवा आणि उन्हात जर ठेवलं तर 1 तास पुरेसा होतो. आपल्याला अगदी कडक वाळवायचे नाही. 1 तास उन्हात ठेवले तरी चालेल, किंवा 4 ते 5 तास आपल्या फॅनच्या वाऱ्यातसुद्धा हे मसाले छान चिकटले जातात. आणि असा हा पाचक खजूर, पाचक मुखवास, खजूरचा मुखवास तुम्ही तोंडात टाका.